नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो शिर्डीमध्ये आणि मी मराठी बोलू कुणाल आणि माझा मित्र तुषार सुखाचा प्रवास. यस आणि आपले सोहम ब्लॉग्स. आता हे तिघं आज कोलॅब करून आम्ही शिर्डीचे काही तुम्हाला बोलतात ना, शिर्डीमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला काय काय पाहायचं आहे आणि इथे काय आहेत साईबाबांच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी A to Z आम्ही तुमच्यासोबत कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आमचा तिघांचा एकाच व्हिडिओमध्ये हा पहिला ब्लॉग आहे. तर आम्ही तिघं मित्र आहेत आणि सुरुवात ही आम्ही तिघांनी केली होती सोबत आणि हा पहिला ब्लॉग आहे आमचा. तर शेवटपर्यंत बघा, साईबाबांचे सगळे इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला आपण जाऊयात. तर मित्रांनो, आता चाललोय पहिलं तर द्वारकामाईच्या इथे चाललोय. खरं तर आपण पाहिलं तर आपण आतमध्ये जे समाधी मंदिर आहे तिथे दर्शन घेतो. आपण समाधी मंदिरचं आपण दर्शन घेतलं नाही ना? समाधी मंदिराचं दर्शन नाही घेतलं कारण आता गर्दी भरपूर होती. समाधी मंदिराचं दर्शन नाही घेता आलंय, पण आम्ही मुख दर्शन घेतले. मुख दर्शन कसं होतं? मुख दर्शन एक नंबर होतं. साईबाबांची मूर्ती आपण लांबून बघायला मिळते, पण असं वाटतं की जवळ आपण साईबाबांच्या पायाला स्पर्श करतोय. तुम्ही जर का अर्जंट घाईमध्ये असाल तर तुम्ही मुखदर्शन घेऊ शकता. आतमध्ये म्युझियम आहे, साईबाबांच्या गोष्टी प्रत्येक आपण पाहू शकतो. या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याही पहा तुम्ही नक्कीच. आता आपण जाणार आहे द्वारकामाईमध्ये, कारण पहिलेच्या सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे आम्ही. पण आतमध्ये दर्शन कसे घ्यायचं हे कॉमन आहे. प्रत्येकजण समाधी मंदिराचं दर्शन घेतातच, पण समाधी मंदिराचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला कुठल्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे इथे आपल्या शिर्डीमध्ये. तर ते आपण पाहूया. पहिली तर द्वारकामाई. तर त्यामुळे आता आपण चाललो द्वारकामाईकडे. द्वारकामाईचा इतिहास काय हा मी तुम्हाला सांगतो. चला आपण पुढे बघूयात द्वारकामाईचा इतिहास. आपण सगळं आज चेक करणार आहे. जेवढी आजूबाजूला शिर्डीच्या आजूबाजूला घरं आहेत सगळे आपण आज चेक करणार. द्वारकामाईची जी रांग आहे ती खरं तर इथून आता आम्ही जी द्वारकामाईची दर्शन घेतलं ते इथून रांग लावली होती. पण आता ही रांग पूर्ण खाली आहे. तर इथून बघू शकतोय बघा, ही द्वारकामाईसाठी जायसाठी रस्ता आहे. तर ही आता रांग लागली आहे, कमी आहे, गर्दी नाही आहे जास्त. हे बघा मित्रांनो, आपण पाहू शकतो इथे द्वारकामाई रांग. हे दाखवते जरा सोनं. द्वारकामाई रांग खूप गर्दी मित्रांनो. आणि बस इकडे सांगू मी. द्वारकामाईच्या रांगेमध्ये आपण इथं जसं लिहिलंय तसं कॅमेरा अलाव नाही, फोन अलाव नाही आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या अलाव नाही. तर इथून द्वारकामाईची रांग सुरू होते. त्या द्वारकामाईच्या रांगेमध्ये लोक का जातात, का समाधी मंदिराचं दर्शन घेऊन द्वारकामाईमध्ये येतात, त्यासाठी एक वेगळी गोष्ट आहे. काही लोकांना माहिती असतात गोष्टी, काही लोकांना गोष्टी नाही माहीत. तर काही द्वारकामाईची जे बोलतात ना विशेष गोष्टी आहेत ते तुम्हाला मी आता सांगतो. आता आपण तिकडे जाऊयात आणि बोलूयात. या समाधी मंदिराचं दर्शन घेतल्याच्या नंतर सगळे लोक येतात द्वारकामाईमध्ये. आपण ही रांग पाहतोय. ह्या सगळ्या रांगा ज्या आहेत ते द्वारकामाई मध्ये जाण्याच्या आधी त्यांनी घेतलेलं आहे समाधीचं मंदिर. काही लोकांनी घेतलं, काही नाही. पण समाधी मंदिरानंतर द्वारकामाईमध्ये काय येतात तुला माहिती आहे? द्वारकामाईचं काय वैशिष्ट्य आहे? द्वारकामाईमध्ये आपल्या साईबाबांनी समाजकार्य चालू केलं. तर आपलं पूर्ण आयुष्य द्वारकामाईमध्ये पूर्ण एंडपर्यंत घालवलं आहे द्वारकामाईमध्ये. तुला काय माहिती आहे द्वारकामाईबद्दल? मी आत्ता बघितलं, जेव्हा मी आतमध्ये दर्शनाला गेलेलो तेव्हा बघितलं की साईबाबांनी जी आधी धुनी जी पेटवलेली आहे ना, ती आत्तापर्यंतही तशीच आहे. ते कधी ती आग म्हणजे ती जी धुनी आहे ती कधीच संपत नाही आहे ना. मी आत्ता बघितलं आणि ते खरं आहे. म्हणजे नक्कीच. आता ह्या ज्या गोष्टी हा सांगतो, म्हणजे ह्या लोकांनी जे सांगितलं द्वारकामाईबद्दल त्या गोष्टी आहेच, बऱ्याच लोकांना त्या माहिती आहे. पण द्वारकामाईची विशेषतः गोष्टी अशी आहे की एक बोलतात ना, आता 105 वर्ष पूर्वी म्हणजे साईबाबा जेव्हा होते तेव्हा प्रत्येक बोलतात एक अजब गोष्टी, ज्या अविस्मरणीय गोष्टी असतील, ज्या बोलतात ना आश्चर्यजनक गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टी द्वारकामाईमध्ये घडल्यात. खूप चमत्कार झाले द्वारकामाईमध्ये. आपल्या सगळ्यांना साई चित्र पाहिलं किंवा साईबाबांचे चित्रपट पाहिलं तर तुम्हाला कळेल द्वारकामाई नक्की काय. पण त्यातल्या त्यात साईबाबा जेव्हा पहिला इथे आले होते तेव्हा त्या द्वारकामाई आधी ही मस्जिद होती, ही पडकी मस्जिद होती. त्या पडकी मस्जिदीला साईबाबांनी द्वारकामाई, कृष्णाच्या द्वारकेचं नाव दिलं आणि याला द्वारकामाई म्हणून नाव दिलं. आतमध्ये आपण पाहू शकतो, तुम्ही कधी आलात द्वारकामाईमध्ये तर इथे जे मंदिर आहे त्या मंदिराचा एक दगड आहे. तो दगड म्हणजे साईबाबाच्या दगडावर बसायचे तो दगड आहे. आणि इथे हे माझ्या मागे जर साईबाबा इथे उभा राहायचे आणि एक बोलतात ना उभा राहून प्रत्येक वेळेला जी चूल आहे तिकडे चूल पण दिसेल तुम्हाला त्या. तिकडे नाही धुनी आतमध्ये होते. द्वारकामाईच्या आत धुनी होते. हा जो परिसर आहे, हा भाग आहे, अंगणाचा जो भाग आहे, तिथे साईबाबा जेवण बनवायचे. आणि एक खांब आहे तिकडे, तुम्ही आत गेलात तर कधी बघा, खांब आहे. त्या खांबेला टेकून साईबाबा बसायचे आणि जेवण बनवायचे. आणि मग या अंगणामध्ये सर्वजण बसायचे पंक्तीला आणि मग जेवायचे. त्या सगळ्या गोष्टी. आणि एक बोलतात ना एक वेगळं साईबाबांचं घर म्हणून द्वारकामाईला ओळखलं जातं. तर तुम्ही कधी द्वारकामाईमध्ये आला तर नक्की दर्शन घ्या. आणि ही धुनी जी आहे, जी अखंड धुनी आहे, ती आजपर्यंत जळते. साईबाबांनी तेव्हा पेटवली होती ती. त्याचा वर आपण पाहू शकतो, हे जे धुनी आहे त्याचा पूर्ण जो फ्लो आहे तो पूर्ण जातो, चिमणी जशी असते तशी. तर नक्की द्वारकामाई आले, ह्या काही गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या नक्की पहा. आता आपण पुढे जाऊया चावडीकडे. या चावडीकडे.
तर मित्रांनो द्वारकामाई मधून आपण आल्याच्यानंतर 2 मिनिटं जरा यार बड़ा बेकार आदमी है, उधर से निकल जाना भाई। द्वारकामाई मधून आपण आल्याच्या नंतर इथे येतो. इथे आहे चावडी. इकडे या. चावडी आपण चावडी काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहूया. या इकडे. चावडी बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही सांगा, तुम्हाला जे माहिती आहे. चावडीबद्दल म्हणजे आपले जे शिर्डी जे मुखिया होते, मुखियांचं नाव, त्यांचं नाव कुलकर्णी. हा, कुलकर्णी सरकार. कुलकर्णी सरकार इथे सभा भरवत होते. म्हणजे गावामध्ये काही चोरी झाली, काही प्रकारचं कुठलं कार्य होत असेल, म्हणजे चुकीचं कार्य, ते चावडी भरवत, सभा भरवत, त्यांना शिक्षा वगैरे करणे, अशा प्रकारचं कार्य इथे चालत होतं. अच्छा, म्हणजे गावची जी बोलतात ना बैठक वगैरे होणार असेल. एक मिनिट काका, जरा चालू आहे व्हिडिओ. यार क्या कर रही बेबी, उधर से निकल जाओ, 1 मिनट गाड़ी निकल जाएगी. व्हिडिओ चालू आहे आमचा. प्रत्येक गावात हा, तर चावडी जसं सांगितलं प्रत्येक गावात असते चावडी, तसंच इकडे पण एक चावडी, म्हणजे लोकांची काय समस्या असेल किंवा तर इथे त्याचं समाधान व्हायचं समस्या. मित्रांनो, चावडीचा असा दुसरा इतिहास आहे की साईबाबांनी शेवटच्या काळात त्यांच्या द्वारकामाईमध्ये तर वर जे बोलतात ना, साईबाबा झोपायचे द्वारकामाईमध्ये वर, तर वर तिकडे कोणीच जाऊ शकत नाही. साईबाबा कसे झोपायचे काय माहिती नाही. ती एक वेगळीच वर झोपायचे साईबाबा द्वारकामाईमध्ये. एक पलंग होता, पलंग नाही, खूप उंच होता तो. खरं तर त्यावर चढायचे कसे हेच लोकांना माहिती नाही साईबाबा. आणि तिकडे झोपायचे, म्हणजे खूप कमी गोष्ट माहिती. आणि साईबाबा आपल्या शरीराचे तुकडे करून एक इथे एक तिथं असं द्वारकामध्ये ठेवायचे. आणि काही लोक असे यायचे ते घाबरायचे पण. आता दुसरी गोष्ट, जेव्हा शेवटच्या क्षणात साईबाबा इथे राहायचे आणि इथे बोलतात ना की भरपूर काळ त्यांनी द्वारकामाईनंतर शेवटी इथे काढला होता. आणि तेच आपला चावडी आहे. इथे तुम्ही कधी आला तर चावडीचं नक्की दर्शन घ्या. आणि चावडीसाठी एक लेडीजसाठी रांग आहे आणि जेंट्ससाठी एक रांग आहे. तिथून नाही बोल चावडी. एक सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये मी ॲड करतो की म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे कुलकर्णी सरकारचे नोकर होते, म्हणजे कर्मचारी असतात, त्यांना साईबाबांचं तुटलेल्या शरीराचं दर्शन झालं होतं. त्यांनी असं बघितलं होतं, तर ते एकुलते एक होते की त्यांना असं तुटलेला पण ते गेले नव्हते. कारण जर का विचारलं, पोलिसांना सांगितलं की असं झालंय, तर मग पहिला जो गुन्हा बघतो त्याच्यावर त्याला पोलीस लोक मग प्रश्न विचारतात, कारवाई होते. तर त्याच्यामुळे घाबरून सांगायच्या, मग दुसऱ्या वर्षी परत यायचे तर साईबाबा जिवंत असायचे. अशा भरपूर गोष्टी आपण चित्रपटात देखील पाहिलं असेल. खूप किस्से आहेत असे. आता ह्या चावडीच्या समोर आपण पाहतो, इथे बघा, हाजी अब्दुल बाबांची झोपडी हे दाखवते. ही आपले अब्दुल बाबा जे आहे त्यांची झोपडी आहे. त्या झोपडीचं देखील एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे साईबाबांचे गुरु म्हणजे साईबाबांचे भक्त जे होते, बाबांचे अब्दुल बाबा जवळचे भक्त, तर त्यांचं घर जे आहे ते चावडीच्या समोरच. बाबांच्या जवळ किती होते ते आपल्या त्या घरामधूनच दिसतं. तर बाबांची झोपडी कव्हर करूया थोडी. तो साईबाबांचे भक्त अब्दुलभाई त्यांच्याबद्दल माहिती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आता अब्दुल बाबांबद्दल बऱ्याच गोष्टी ज्या आहेत या बोर्डवर लिहिल्या. तुम्ही कधी आला तर इथे वाचा नक्की सगळी माहिती दिली. आणि इथे तिकडे ते पण दाखव. हे घर आहे त्यांचं, अब्दुल बाबांचं जुनं घर आहे. ते आत्ता कुठे बनवलं आहे, आधी थोडंसं पडकं होतं, आता बनवत आलं. तर मित्रांनो, आता आपण आलोय हनुमानाचं मंदिर आहे, दक्षिणमुखी हनुमान मंदिर. ह्या मंदिराचा इतिहास असा आहे, तर हनुमानाचं मंदिर हे साईबाबा असताना अस्तित्व होतं ते मंदिर हे आहे. आणि जिकडे साईबाबा अभंग करायचे, कीर्तन करायचे पूर्ण गावाला घेऊन, त्यात हिंदू मुसलमान दोन्ही सोबत असायचे. आणि ते लोक एकत्र मग इथे मंदिरात कीर्तन असायचं. दर गुरुवारचं आय थिंक कीर्तन असायचं. आणि त्या कीर्तना माध्यमातून सर्व गाववाले एकत्र यायचे, हिंदू मुसलमान. आणि मुसलमान देखील यायचा कीर्तन करायला, तर मोठी गोष्ट आहे. आणि आणि त्यावेळेचा हनुमानाचं मंदिर. आणि असं बोलतात की हनुमान कोणाचं रूप आहे, तर ते साईबाबाचं आहे. म्हणजे हनुमानाने बोलतात ना रूप घेतलेलं साईबाबांचं. हे भरपूर पुस्तकामध्ये आहे, भरपूर कथेमध्ये. तुम्ही जर का ऐकलं असेल, तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो. दत्तगुरूंचा अवतार म्हणजेच बोलतात ना की साईबाबा आहेच, पण हनुमान हे देखील दत्तगुरू आणि हनुमान या दोघांचे मिळून अवतार साईबाबा आहेत. तर ही गोष्ट आहे मित्रांनो. तुला काय माहिती आहे या मंदिराबद्दल? मला आता तुझे बोलला त्यातून कळतंय की म्हणजे लोक धर्मावर काही नव्हतं, सगळे एकत्र येऊन इकडे कीर्तन काही असू दे, देव परंपरा ते सगळे पार पडायचे. तू कधी काय? मी असं ऐकलंय की इथे जे गावातले लोक प्रसाद आणून द्यायचे, ते प्रसाद साईबाबा स्वतः वाटायचे त्यांना, त्यांच्या हस्ते साईबाबांच्या हाताने प्रसाद त्यांना पूर्ण गावाला वाटायचे. बरोबर. तर असा एक बोलतात साईबाबांच्या काळामध्ये मंदिर होतं हनुमानाचं. आणि प्रत्यक्ष साईबाबांनी ज्या हनुमानाची पूजा केली असं हे मंदिर आहे.
तर मित्रांनो कधी आलात तर हे द्वारकामाईच्या मागे आणि हे चावडीच्या मागे हे त्रिकोण मंदिर त्रिकोण बोलू शकतो असं हनुमानाचं मंदिर चावडी आणि द्वारकामाई. तर तुम्ही नक्की या इथं पण व्हिजिट करा. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे हा परिसर जो आहे मधला परिसर आहे. हा मधला भाग आहे. थांबा गाडी जाऊ. हा जो मधला भाग आहे हा दाखव जरा परिसर. इथे जेव्हा पालख्या येतात मोठ्या मोठ्या मुंबईवरून किंवा अनेक महाराष्ट्रातून पालख्या येतात तेव्हा पालखी इथे थांबून प्रत्येक आणि इथं कार्यक्रम वगैरे होतात. एक मोठा स्पेस आहे संस्थेतर्फे. तर इथं प्रत्येकजण येतात आणि माझ्या मागे बघताय तुम्ही इथं मुखदर्शनाची रांग आहे. तर इथं येऊन कसं वाटतं तुम्हाला की काय एक वेगळी फिलिंग येते? मी तिसऱ्यांदा माझ्या हिशोबाने शिर्डीला आलो आहे, पण मला पहिल्यांदा आलो तेव्हा काहीच आयडिया नव्हती है ना. फक्त एक असं आहे की हा बा एक माणूस आहे त्याने खूप चमत्कार केले, पण काय चमत्कार केले हे नक्की मला माहिती नव्हतं. मग थोडंफार जेव्हा मी ऐकलं तसं आपली चॅरिटी पण आहे साई कर्मा एन्जॉय म्हणून आमची तुम्हाला माहिती असेल इन्फॉर्मेशन स्प्रेड करतो की लोकांकडून घेऊन आपण लोकांपर्यंत पोहोचावं कसं. तर हे सगळे विचार ते मला कळलं नंतरला की माणसाचा विचार आपण घेणं गरजेचं आहे. तर हे खूप मला आवडलं साहेबांबद्दल. तुला काय वाटतं? मी तर सांगेल की आता सगळेच म्हणजे मीच नाही आपण सगळेच म्हणजे भारतातले जे साईबाबांना मारतात कामं करतात, घरातली कामं टेन्शन, घरातलं टेन्शन, बाहेरचं टेन्शन, सगळं टेन्शन घेऊन इथे आल्यावर ते सगळं टेन्शन मुक्त होतं. म्हणजे एक वेगळीच मोटिवेशन असतं, एनर्जी येते, पॉझिटिव्ह एनर्जी येते. ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपण घरी जातो आणि वेगळ्या उत्साहाने जे आपण काम करतो काही असेल सगळं टेन्शन विसरून आपण जे काम आपण करत असतो त्या कामाला नवीन सुरुवात करतो आपण. अजून एक सांगायचं झालं तर असं आहे की इथे जे साईबाबा शिर्डी संस्थान आहे, शिर्डी संस्थानमध्ये वेगळंच इन्व्हायरमेंट आहे, वेगळीच हवा आहे. असं बोलतो इथे एक स्वर्गाची जो ऑक्सिजन आपण घेतो स्वर्गात नाही येणारी हवा म्हणजे शिर्डीतली हवा असं पण बोलू शकतो आपण. नक्कीच. आता आणि दुसरी एक गोष्ट संस्थेतर्फे आपल्याला भरपूर काही आता जसं की तिथे त्या साईडला तिकडे जरा दाखव, कॅमेरा दाखव तिकडे त्या साईडला तिथे चहा कॅन्टीन टी म्हणून तुम्हाला दिसत असेल तर चहा कॅन्टीन टी सेकंड. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहतो इथे चहा 2 रुपयाला, कॉफी 3 रुपयाला, दूध 3 रुपयाला अशा सगळ्या स्वस्त गोष्टी आहेत. पण माझी एक संस्थेला विनंती आहे खरं तर इथे आल्याच्या नंतर एकटा माणूस जर का आला, कारण एकटा साई भक्त असतो, काही लोकांना वेळ भेटत नाही, एकटे येतात, तर त्यांना राहण्यासाठी जी सोय आहे ती भक्तनिवास आणि जे आहेत हॉटेल्स त्यांचे संस्थेतर्फे तिथे होत नाही, कारण एकट्याला राहून देत नाही. एकट्याला काय राहते तर एकट्याला राहायला मिळत नाही मित्रांनो. तर त्यासाठी बोलतात ना की भाव असतील तरच एकत्र राहू शकतो. 2 मित्र पण एकत्र राहू शकत नाही या हॉटेल्समध्ये. तर मला असं वाटतं संस्थेने याचा कुठेतरी विचार करून आपण एकटेच येत असे. आता साईबाबा बाबांच्या दर्शनाला तेव्हा एकटेच यायचे, पण बाबा त्यांना स्थान द्यायचे, द्वारकामध्ये झोपायला द्यायचे. इथे आपण का असं हे करतो की एकटा आला तर त्याला रूम नाही मिळणार आणि मग मित्र नाही पाहिजे, भाऊच पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि तसं का तशा पद्धतीचे काही कारणं असतील म्हणून ते रूळ असतील तर त्याच्या खोलवर जाऊन अभ्यास करून त्याच्यावर थोडंसं काय बोलतात ना काय करता येईल, कारण उपाय तर काढावाच लागेल. नाहीतर मग आपल्याला बाहेर पैसे देऊन रूम घ्यावे लागतात, 500-500 रुपये एका रूमला द्यायचे, तेवढी ऐपत नसते. आपण एकतर बाबांच्या दर्शनासाठी येतो, पण तिकडे जर राहायची जर का सुविधा नसेल तशी एकट्याला तर मग कोणाकडे खायला पैसे नसतात, खायला पैसे इच्छा असते का यायची इच्छा असते, पण खायला पैसे नाही तो रूमचे भाडे कसं देईल हा पण एक प्रश्न पडतो, कारण सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते. त्यामुळे हा पण एक पॉईंट नोट डाऊन केला पाहिजे. चांगला पॉईंट कुणाला तरी मानला हा नक्की विचार केला पाहिजे. नक्की संस्थेने याचा विचार करावा. काय बोलतो? बरोबर, कारण की जर कोणी येते तर असं फुकट कोणी नाही झालं पाहिजे ना. जर त्यांना राहायची इच्छा असेल शिर्डीमध्ये, शिर्डी फिरायला एका दिवसात नाही होत, कमीत कमी 2 दिवस तरी पाहिजे है ना. मुखदर्शन झालं, सगळे दर्शन झालं म्हणजे शिर्डी नाही. खूप घरं आहेत शिर्डीला आजूबाजू, तर ते फिरण्यामध्ये कमीत कमी 2 दिवस जातात. तर राहायचं कुठे हा मोठा प्रश्न आहे. तर ह्याच्यावरती नक्कीच विचार केला पाहिजे. ठीक आहे, आता आपण जाऊयात साई भक्तांची जी घरं आहेत, काही मोजकी घरं मी तुम्हाला दाखवतो. तर चला. इथे साईबाबा उभं राहायचे आणि भिक्षा मागायचे. श्री साईबाबा गावात 5 घरे भिक्षा मागत. प्रथम इथे येऊन उभे भिक्षा घ्यायची. मित्रांनो आता आपण पाहू शकतो, आपण आता आलोय स्वर्गीय बयाजी आप्पा कोते पाटील शिर्डी असं लिहिलं आहे या घरावर. आणि खरं तर हे आपण पाहिलं तर आपल्या इथे कळतं आहे, दाखवूया की साईबाबा आपल्या भिक्षा मागण्याची सुरुवात 5 घरात भिक्षा मागायचे आणि त्या घराची सुरुवात पहिलं भिक्षा मागण्याचं घर हे असायचं आणि इथे उभं राहून साईबाबा भिक्षा मागायचे. हे आपल्याला इथे उभं हे असतं ह्याच्यामुळे तर त्याच्यामुळे आपल्याला कळतं इथे साईबाबा ह्यांच्या घरी साईभक्त बयाजी आप्पा कोते पाटील यांच्या घरी उभं राहून भिक्षा मागायचे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्हाला काय माहिती आहे बयाजी पाटील यांच्याबद्दल? नाही, यांच्याबद्दल काय माहिती तर तुम्हाला मी सांगतो, जेव्हा साईबाबांनी शेवटचा श्वास घेतला तेव्हा बयाजी कोते पाटील यांच्या मांडीवर डोकं ठेवून त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे. तर म्हणजे साई भक्तामधले एक बयाजी पाटील मोठे. बायजामाचं घर आहे का? नाही, हे बयाजी पाटील आहे. म्हणजे त्याच्यावर नवराच आहे का? नाही, हे वेगळे आहेत. बायजामा वेगळे आणि बयाजी वेगळे. ओके, कळलं? तर बयाजी कोते पाटील हे वेगळे आहेत. बायजामाचं घर, आता बायजामाचा विषय आला तर मित्रांनो इथं सरळ या पुढे, इथे बायजामाचं घर हे बघा, ही गल्ली आहे. इथून दाखव रे, इथं असे इथून सरळ आपल्याला ते जे घर दिसतंय इकडे, या इकडे सरळ द्या. हे बायजामाईचं घर आहे. म्हणजे साईबाबा ज्यांना आई म्हणायचे असे आपले बायजामाई, हे त्यांचं घर आहे. आपण आतमध्ये जाऊन शकत नाही, व्हिडिओ काढू शकत नाही. इथे पुढे हां, हे जे दिसतंय जिथे ते झाड आहे बरोबर, ते झाड जे काय आहे ते बायजामाईचं घर. इथे बाबा येऊन उभा राहायचे या झाडाच्या इथे आणि भिक्षा मागायचे. आणि हे बायजामाईचं घर आहे जिथे साईबाबा रिअल आहे काय सगळं? हां, खरंच उभा राहून भिक्षा मागायचे काय आतमध्ये? तर असा हा इतिहास आहे. आणि बोलतात ना, ह्या घरामध्येच साईबाबांनी बायजामाईंना जिवंत केलं होतं या घरामध्ये. त्यांचं लहानपण सगळं इकडेच गेलं. लहानपण कोणाचं? साईबाबांचं. नाही, लहान साईबाबा लहान असं इथं नव्हते. चांदवी आपल्या त्यांच्या भाचेच्या वरातीमध्ये साईबाबांना घेऊन आले शिर्डीमध्ये. तेव्हा साईबाबांचं वय साधारण 24-25 वर्ष होतं. तेव्हा साईबाबा इथे आले. त्याच्यानंतर मग शिर्डीमध्येच राहिले ते आयुष्यभर. आणि मग हे बायजामा यांच्या घरी इथे येऊन उभा राहून भिक्षा मागायची. मित्रांनो, आता आपण आलो आहे महासापती यांच्या घराच्या इथे. म्हणजेच महासापती यांचे पूर्वज. महासापती म्हणजे आपल्याला माहिती असेल की खंडोबा मंदिराच्या शिर्डीचे पुजारी, जिथे ज्या महासापतीने साईबाबांना आओ साई म्हणून साईबाबा हे नाव दिले, साई नाव दिलं, त्यांचं नाव पडलंय. आता त्यांच्या घराच्या इथे आपण आलो आहे. तुला माहिती आहे महासापतीबद्दल काय गोष्ट? म्हणजे मी जेव्हा पण काय बोलतात ना खंडोबाबद्दल ऐकलंय तेव्हा पण त्यांचं खूप म्हणजे त्यांचं काय बोलतात पुजारी टाईप होते त्या काळात. पुजारी पंडित होते. तुला काय माहिती आहे महासापती? मला हे माहिती आहे, जेव्हा साईबाबा जेव्हा पहिल्यांदा शिर्डीत आले होते तेव्हा त्यांना साई नाव हे महासापतीने दिलं होतं. आओ मेरे साई असं बोलले होते. तो साई नाव दिलं होतं. आणि जी आपण द्वारकामाई आज पाहतो, जी मस्जिद आहे, ज्या द्वारकामाईमध्ये पूर्ण सगळं साफ करून मस्जिदमध्ये महासापती यांनीच पूर्ण त्यांच्या 2 मित्रांबरोबर महासापती यांनी साफ पूर्ण मस्जिद करून त्यांना दिली होती. आणि मग साईबाबांनी त्या मस्जिदचं नाव द्वारकामाई ठेवलं. तेव्हा साईबाबांनी आपला श्वास सोडला होता 3 दिवसासाठी. तेव्हा साईबाबांनी आपल्या महासापती यांच्या मांडीवर डोकं ठेवलं होतं आणि साईबाबांनी सांगितलं होतं माझ्या या शरीराला तुला जपायचं आहे. तर 3 दिवस काही न खाता काही न पिता महासापती यांनी साईबाबांचं शव जे होतं ते सांभाळलं होतं. तर खूप एक मोठी भूमिका आहे साईबाबांच्या या पूर्ण जीवनकालामध्ये महासापती यांची. पुढे आपण जाऊया. आता इकडे कोण असतं? आता इकडे त्यांचे वंशज राहतात. ते सगळे आहे, त्यांची पिढी आहे, 4थी पिढी राहते. आता पुढे आपण जाऊया लक्ष्मी शिंदे यांच्या घराचे. ते लक्ष्मी शिंदे कोण आहेत, काय आहेत ते आपण पुढे पाहूयात. चला मित्रांनो, आता आपण आलोय लक्ष्मी शिंदे यांच्या घराजवळ. आता लक्ष्मी शिंदे कोण होते, काय होते, सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. चला आपण पाहूयात. या माय मागे या. इथे लक्ष्मी शिंदे यांचं घर आहे. लक्ष्मी शिंदे कोण होते या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष्मी शिंदे यांचा काय बोलतात साईबाबांची सगळ्यात जास्त काळजी जी आहे ती लक्ष्मी शिंदे यांनी घेतली होती, आहे ना, तुला माहिती आहे. आणि साईबाबांचं सगळं द्वारकामाई साफ करणं किंवा सगळ्या गोष्टी असतील ते लक्ष्मी. आणि साईबाबांचे खूप जवळचे एक बोलतात ना भक्त लक्ष्मी शिंदे. आणि साईबाबा असं बोलले देखील होते की शेवटी जाताना की तू माझ्यासाठी खूप केलंस, मला तुझ्यासाठी काहीच करता येत नाही, त्यासाठी मी तुला ही माझी 9 नाणी देतो. आणि तिची काय 9 नाणी साईबाबांनी दिली होती ती आत्ताही त्या घरामध्ये आहेत. ते आपण पाहूया. या तसंच पाहिलं व्हिडिओमध्ये ह्या नाणे जे आहेत ते साईबाबांनी लक्ष्मी शिंदे यांना दिले होते शेवटशनी. काय वाटतं या नाण्याला बघून? सांगितलंस की तिथे पण लिहिलं आहे की ते साईबाबांना खायला प्यायला पण घालायचे, म्हणजे त्यांचे खूप काळजी करायचे. पण शेवटच्या क्षणी त्यांना काय असं भेट म्हणून त्यांना देता नाही आलं म्हणून बाबांनी नाणी दिले होते. तर मला हे सांगायचं की लक्ष्मी हे नाव साईबाबांनीच दिलं होतं. त्यांना पहिला म्हणजे लक्ष्मीबाईंना झिपरी ह्या नावाने बोलत होते पूर्ण गावामध्ये. तर लक्ष्मी हे नाव साईबाबांनीच दिलं होतं. आणि मेन असं होतं की त्यांचा गोबरचा व्यवसाय होता. गोबरचा व्यवसाय म्हणजे जे उपले असतात शेणाचे ते विकत होते.
ते विकत विकत त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवला आणि लक्ष्मी नाव पडून असं बोलतात की लक्ष्मी ही आपल्या घरादाराची काय बोलतात त्याला आपण हिंदू समाज हिंदूमध्ये लक्ष्मी म्हणजे देवी मानतो. देवी मानतात. पैसा. त्या हिशोबाने आणि त्याचमुळे लक्ष्मी ही जी आहे आपण पैशाला लक्ष्मी बोलतो ते लक्ष्मीला दिलं साईबाबांनी. तर ही अशी लक्ष्मी यांची भेट आहे. तर मित्रांनो आज आपण पाहिलं शिर्डीमध्ये आल्याच्या नंतर आपण प्रत्येक साई भक्तांची घरं या आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि शिर्डीमध्ये द्वारकामाई या सगळ्या गोष्टी असतील हे आम्ही तुम्हाला काही एक शॉर्ट्स व्हिडिओ शॉर्ट टाईम होतो आमच्याकडे 3-4 तासाचा टाईम होता. जास्त माहिती नाही करू शकलो. या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तर एक डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवूयात. त्यासाठी मग आपण शिर्डीमध्ये येऊयात एक दिवस आहे ना. नक्कीच आणि खूप चांगला तो अनुभव घेऊयात. आणि अजून तुम्ही सांगा शिर्डीमध्ये आम्ही तुमच्यासाठी कुठला व्हिडिओ बनवू, काही गोष्टी माहिती आहेत ते कमेंट करू शकतो. तर व्हिडिओ आम्ही इथेच थांबवते. तुर्तास मी तुम्हाला सांगतो आज तिघेजण आम्ही एकत्र येऊन हा व्हिडिओ बनवला आहे. खरं तर मी मराठी गुरु यूट्यूब चॅनलवर तुम्ही मला पाहता. सुखाचा प्रवासमध्ये तुम्ही मला बघितला असेल आणि आपले सोहम ब्लॉग तर नक्की आमच्या या सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर का माझ्या चॅनलवर पाहताय तर ह्या दोघांच्या चॅनलच्या ह्याच्या चॅनलवर पाहताय आमच्या दोघांच्या चॅनलवर या ह्याच्या चॅनलवर जाता आमच्या दोघांच्या. तर असा एकत्र यस. आणि साई कर्म प्रतिष्ठा म्हणून आमचा एन्जॉय त्याला देखील पाठिंबा द्या. आम्ही तिघाशी एकत्र काम करू आणि आमच्या तिघांचं एकत्र हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा. आम्ही पुढे तिघं एकत्र काम करू. नक्कीच. कृता संतो. ओम साईराम.